IPL ने 2024 मध्ये BCCIला 5,761 कोटी रुपये कमावून दिले. एवढंच नाही तर BCCIचा इतक्या वर्षांचा रेव्हेन्यूवर नजर टाका. एवढा रेव्हेन्यू कमावून सुद्धा BCCI टॅक्स भरत नाहीये, कारण BCCI ज्या काही IPL सारख्या ऍक्टिव्हिटीज राबवते त्या समाजासाठी उपयोगाच्या आहेत असं सांगून स्वतःला चॅरिटीच्या फ्रेममध्ये बसवते आणि करमाफी घेते. आता प्रश्न असा आहे की असं असून सुद्धा IPL म्हणजेच BCCIला कर सवलत खरंच मिळते का, आणि मिळत असेल तर त्याची कारणं काय आहेत हेच आता आपण व्हिडिओत सविस्तर पाहू. एकीकडे भारतात स्टार्टअप्स, रिसर्च लॅब्स, कंपन्या सगळे टॅक्स भरतात आणि दुसऱ्या बाजूला हजारो कोटींचा रेव्हेन्यू जनरेट करणारी IPL सारखी मोठी लीग स्वतःला चॅरिटेबल म्हणते आणि करमाफी मागते. इथे साधा प्रश्न उभा राहतो, हे खरंच चॅरिटी आहे का बिझनेस? आणि जर हे चॅरिटी असेल तर मग बाकी सगळ्यांनी टॅक्स का भरायचा? कल्पना करा, तुम्ही दिवस रात्र मेहनत करून एक व्यवसाय उभा करता, रिस्क घेता, इन्व्हेस्टमेंट करता आणि ज्या क्षणी तुमचा बिझनेस प्रॉफिट कमवायला लागतो त्याच क्षणी पूर्ण टॅक्स सिस्टीम तुमच्या समोर उभी राहते. इन्कम टॅक्स, नोटिसेस, कॉम्प्लायन्स, स्क्रुनिटी, पेनल्टीज सगळं. तुम्ही रिसर्च करत असाल, लॅब चालवत असाल, देशासाठी इनोव्हेशन करत असाल तरीही फरक पडत नाही, टॅक्स तुम्हालाच भरावा लागतो. पण जर हाच बिझनेस तुम्ही पब्लिक फेथ, पब्लिक सेंटिमेंट्स किंवा चॅरिटेबल पर्पज या नावाखाली बसवला तर सिस्टीमचं वागणं बदलतं. तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते, रिलॅक्स, स्क्रुनिटी मिळते, कधी कधी तर ऑलमोस्ट कम्प्लीट इम्युनिटी मिळते. म्हणजेच जी ॲक्टिव्हिटी एका व्यक्तीकडे असेल तर बिझनेस ठरते, तीच ॲक्टिव्हिटी दुसऱ्या लिगल फ्रेमिंगमध्ये बसली तर चॅरिटी बनते. आणि त्याच फ्रेमवर्कमध्ये एक नाव वारंवार समोर येतं, ते म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजेच BCCI. एक प्रायव्हेट संस्था पण जगातली सर्वात श्रीमंत आणि पॉवरफुल क्रिकेट बोर्ड. IPL सारख्या ग्लोबल स्केलच्या कमर्शियल टुर्नामेंटचा ओनर आणि कंट्रोलर, ब्रॉडकास्टिंग राईट्स, स्पॉन्सरशिप, फ्रँचायझी फीज, सेंट्रल रेव्हेन्यू पूल सगळं या एकाच संस्थेखाली येतं. BCCIच्या ऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये सुद्धा अलीकडच्या वर्षात तिचं ॲन्युअल इन्कम हजारो कोटींमध्ये आहे. फायनान्शियल इयर 2023-2024 साठी हे आकडे साधारण 9,700 कोटी रुपयांच्या आसपास आहेत. आणि हे कोणतेही अंदाज नाही आहे, तर हे BCCIच्या डिस्क्लोजर्स आणि पब्लिकली अवेलेबल रिपोर्ट्सवर आधारित आहे. पण इथेच मोठा प्रश्न उभा राहतो, इतकी मोठी कमाई असून सुद्धा BCCI डायरेक्ट इन्कम टॅक्स देण्यापासून सूट मागते. त्यांचा स्टँड असा आहे की आम्ही एक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहोत आणि म्हणून ते इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 11 अंतर्गत टॅक्समध्ये सूट मागतात. दुसऱ्या बाजूला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हा दावा चॅलेंज करतंय आणि हा मुद्दा अनेक वेळा कोर्टात सुद्धा गेलाय. आणि संसदेत सरकारने सुद्धा हे सांगितलंय की हा मुद्दा अजून सुद्धा कोर्टात चालू आहे आणि त्यावर अंतिम निर्णय अजून आलेला नाहीये. आज एक विरोधाभास दिसतो. एका बाजूला रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, युनिव्हर्सिटीज, स्टार्टअप्स आणि लॅबोरेटरीज टॅक्स भरतायत आणि दुसऱ्या बाजूला एक हायली कमर्शियल स्पोर्ट्स इकोसिस्टीम पब्लिक युटिलिटीच्या नावाखाली प्रोटेक्शन एन्जॉय करते. म्हणून हा फक्त इमोशनल मुद्दा नाहीये, हा लीगल आहे, फायनान्शियल आहे आणि पॉलिटिकल इकॉनॉमीशी जोडला गेलेला आहे. आता हे समजून घ्यायचं असेल तर थोडंसं मागे जावं लागेल. BCCI ही कोणतीही सरकारी संस्था नाहीये, ती संसदेच्या कोणत्याही कायद्याने तयार झालेली नाहीये आणि ना ती संविधानातून निर्माण झालेली आहे. तिची सुरुवात ही ब्रिटिश काळात झाली, जेव्हा क्रिकेट बोर्ड्स आणि प्रायव्हेट क्लब्स असोसिएशन म्हणून ऑपरेट करत होते. BCCIची स्थापना 1928 मध्ये मद्रासमध्ये सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1880 अंतर्गत झाली. तिचा स्टेटेड ऑब्जेक्ट म्हणजेच मूळ मुद्दा होता भारतामध्ये क्रिकेट प्रमोट करणं, क्रिकेटला एक पब्लिक गुड, नॅशनल पासटाईम आणि ऑब्जेक्ट ऑफ जनरल पब्लिक युटिलिटी म्हणून दाखवण्यात येणं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा BCCI प्रायव्हेट बॉडीज राहिली, पण मोनोपॉलीसह भारतात इंटरनॅशनल क्रिकेटचा एकमेव कंट्रोलर BCCIच राहिला. ICC अफिलिएशन, प्लेयर सिलेक्शन, बायलॅटरल सिरीज, शेड्युलिंग सगळं BCCIच्या कंट्रोलमध्ये राहिलं. नंतर ती तमिळनाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1975 अंतर्गत आली आणि 12 फेब्रुवारी 1996 रोजी तिला इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 12A अंतर्गत रजिस्ट्रेशन मिळालं. या रजिस्ट्रेशनचा अर्थ टॅक्स लॉच्या दृष्टीने तुम्ही एक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन होता आणि सेक्शन 11 अंतर्गत टॅक्समध्ये सूट क्लेम करू शकता. आता इथे एक बेसिक लीगल स्ट्रक्चर समजून घ्यायला हवं. इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 2 क्लॉज 15 मध्ये चॅरिटेबल पर्पजची व्याख्या दिलेली आहे. त्यात 4 मुख्य भाग आहेत: रिलीफ ऑफ पुअर, एज्युकेशन, मेडिकल रिलीफ आणि एक व्यापक भाग आहे तो म्हणजे ॲडव्हान्समेंट ऑफ एनी अदर ऑब्जेक्ट ऑफ जनरल पब्लिक युटिलिटी. ही शेवटची कॅटेगरी जी आहे ती खूप लवचिक आहे आणि याचमध्ये स्पोर्ट्स बॉडीज,
ट्रेड असोसिएशन्स आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स येतात. आर्ग्युमेंट असं केलं जातं की या ॲक्टिव्हिटीज समाजासाठी उपयोगाच्या आहेत आणि याच फ्रेममध्ये BCCIने स्वतःला चॅरिटीमध्ये बसवलंय. कारण क्रिकेट प्रमोट करणं म्हणजे पब्लिक युटिलिटी. लोकांना एंटरटेनमेंट मिळतं, स्पोर्ट्स कल्चर वाढतो आणि देशासाठी एक प्रकारचा नॅशनल प्राईड सुद्धा निर्माण होतो. आता पुढे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शन 12A रजिस्ट्रेशन मिळणं आणि सेक्शन 11 एक्झेम्पशन म्हणजेच सूट मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. रजिस्ट्रेशन ही वन टाइम प्रोसेस आहे. जोपर्यंत ऑब्जेक्ट्स म्हणजेच उद्देश फंडामेंटली बदलत नाही तोपर्यंत तो चालू राहतो. पण सूट ही ॲन्युअल असेसमेंट असते. प्रत्येक वर्षी असेसिंग ऑफिसर पाहतो की त्या वर्षी नियम पाळला गेला आहे की नाही. प्रॉब्लेम तेव्हा सुरू झाला जेव्हा मोठ्या प्रमाणावर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज पब्लिक युटिलिटीच्या नावाखाली चालायला लागल्या. यासाठी फायनान्स ॲक्ट 2008 द्वारे सेक्शन 2 क्लॉज 15 मध्ये प्रोवायझो देण्यात आला. प्रोवायझो म्हणजे एखाद्या कायद्यात किंवा कलमात घातलेली अट किंवा अपवाद, ज्यामुळे त्या मूळ नियमाच्या वापरावर मर्यादा येते किंवा त्याला विशिष्ट अटी लागू होतात. याचं लॉजिक असं, जर तुमचं ऑब्जेक्ट जनरल पब्लिक युटिलिटी असेल पण तुम्ही ट्रेड, कॉमर्स किंवा बिझनेस नेचरच्या ॲक्टिव्हिटीज करत असाल, फीज किंवा चार्जेस घेत असाल आणि तुमच्या रिसिट्स जर ठेवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत असतील तर त्या वर्षासाठी तुम्ही चॅरिटेबल पर्पजच्या कक्षेबाहेर जाऊ शकता. थोडक्यात चॅरिटीच्या नावाखाली बिझनेसला सरसकट करमाफी मिळणार नाहीये आणि इथे IPLची एंट्री येते. 2008 मध्ये फ्रँचायझी बेस्ड T20 लीग म्हणजेच IPL लॉन्च झाला. प्रायव्हेट टीम ओनर्स, प्लेयर ऑक्शन्स आणि मीडिया राईट्स, स्पॉन्सरशिप कॉन्ट्रॅक्ट्स, तिकीटिंग, मर्चंडायझिंग हे सगळंच यात आलं. हे मॉडेल स्पष्टपणे एक उच्चस्तरीय व्यावसायिक असं एंटरटेनमेंट प्रोजेक्ट असल्याचं दिसत होतं. IPL गव्हर्निंग काउन्सिल BCCIच्या अंडर काम करतं आणि IPL मधून येणारा रेव्हेन्यू BCCIच्या खात्यांमध्ये दाखवला जातो आणि तो नफा पुढे जाऊन रिझर्व्ह म्हणजे साठवलेल्या निधीत जमा केला जातो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा असा युक्तिवाद होता की IPL सुरू झाल्यानंतर BCCIचा मूळ उद्देश प्रभावीपणे बदललेला आहे. कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सने काही प्रोसिडिंग्समध्ये असं म्हटलं की IPL ॲक्टिव्हिटीज सेक्शन 2 क्लॉज 15 प्रोवायझोमध्ये येतात आणि त्यामुळे BCCI चॅरिटेबल नाहीये आणि सेक्शन 11 बेनिफिट मिळूच शकत नाहीये. डिपार्टमेंटचा असा स्टँड होता की इतक्या मोठ्या प्रमाणावर कमर्शियल ऑपरेशन्स आणि प्रचंड नफा असताना चॅरिटी हा लेबल लावणं चुकीचं आहे. पण BCCIचं उत्तर असं होतं की ऑब्जेक्ट्स म्हणजेच उद्देश बदललेले नाहीयेत. कोर ऑब्जेक्टिव्ह अजूनही क्रिकेट प्रमोशन हेच आहे आणि IPL हा फक्त त्यातला टूल आहे. BCCIचं म्हणणं असं आहे की IPL मधून जो पैसा मिळतो तो स्वतःकडे ठेवला जात नाही, तर तो क्रिकेटसाठीच वापरला जातो. जसं की स्टेडियम्स, प्लेयर्स, डोमेस्टिक क्रिकेट्स, विमेन्स क्रिकेट आणि स्टेट असोसिएशन्स म्हणजेच प्रॉफिट वाटला जात नाहीये. पण तरीही हा मुद्दा वादग्रस्त झाला आणि हा वाद पुढे ट्रायब्युनल्स आणि कोर्ट्सपर्यंत गेला. ट्रायब्युनल्स म्हणजेच खास विषयांवर निर्णय घेणारी न्यायसंस्था, जसं टॅक्स आणि कामगार असे विषय. त्यानंतर 2021 मध्ये ITAT मुंबईने प्रकरणावर निर्णय दिला आणि त्यांनी साध्या शब्दात असं सांगितलं की रजिस्ट्रेशन देताना संस्थेचा उद्देश काय आहे हे पाहिलं जातं, ती किती मोठ्या प्रमाणावर काम करते हे नाही आणि फक्त कमर्शियल ॲक्टिव्हिटी वाढली म्हणून रजिस्ट्रेशन काढून घेता येत नाही. जर हा प्रोवायझो लागू झाला तर त्या विशिष्ट वर्षासाठी सेक्शन 11 अंतर्गत मिळणारी करमाफी नाकारली जाऊ शकते, पण त्यामुळे संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द होत नाही. म्हणूनच ITATने BCCIचं रजिस्ट्रेशन कायम ठेवलं आणि IPL हा स्वतः मुख्य उद्देश नसून तो उद्देश साध्य करण्यासाठी वापरलं गेलेलं एक साधन आहे असं स्पष्ट केलं. पण प्रत्यक्षात काय होतं तर दरवर्षी असेसिंग ऑफिसर पाहतो की IPL मधून येणारा पैसा खरंच चॅरिटेबल पर्पजसाठी वापरला जातोय का आणि जर त्याचं मुख्य स्वरूप बिझनेससारखं वाटलं तर त्या वर्षासाठी टॅक्स सूट नाकारली जाऊ शकते. आणि फायनान्स मिनिस्ट्रीने सुद्धा संसदेत मान्य केलं आहे की काही वर्षांमध्ये BCCIचे दावे वादग्रस्त ठरलेत आणि या प्रकरणावर अजून अंतिम निर्णय आलेला नाहीये. म्हणजेच BCCI कायमच टॅक्स फ्री नाहीये. तर या विषयावर सिस्टीममध्ये सतत एक प्रकारची ओढाताण सुरू आहे. आता थोडे आकडे पाहूयात. 2008 मध्ये IPLचं इन्कम सुमारे 661 कोटी होतं आणि नफा फक्त 1.86 कोटी रुपये होता. त्यावेळी IPL हा फक्त एक्सपेरिमेंट होता आणि पुढे चित्र पूर्णपणे बदललं. 2013 मध्ये नफा थेट 385 कोटी रुपयांपर्यंत गेला आणि 2018 मध्ये एक मोठा टर्निंग पॉइंट आला आणि स्टार इंडिया सोबतचं मीडिया राईट्स डील सुमारे 16,350 कोटी रुपयांचं झालं. इथूनच IPLचं रूपांतर एका प्रचंड कमर्शियल प्रोडक्टमध्ये झालं आणि पहिल्यांदाच
फ्रँचायझी खऱ्या अर्थाने नफ्यात येऊ लागल्या. 2023 पर्यंत येताना IPLचं रेव्हेन्यू सुमारे 11,769 कोटींपर्यंत पोहोचला आणि नफा जवळपास 5,120 कोटी झाला. BCCIचं फायनान्शियल इयर 2023-2024 मधलं एकूण उत्पन्न सुमारे 9,741 कोटी इतकं होतं. त्यापैकी फक्त IPL कडूनच 5,761 कोटी म्हणजे जवळपास 59 हिस्सा होता. बाकीचा पैसा ICC डिस्ट्रीब्युशन, बायलॅटरल सिरीज आणि इंटरेस्ट इन्कम मधून येतो. म्हणजेच आता स्पष्ट आहे की IPL ही फक्त एक साईड ऍक्टिव्हिटी राहिलेली नाहीये, तर ती BCCIची मुख्य कमाईची मशीन बनली आहे. म्हणून सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे IPLचं डॉमिनंट नेचर नेमकं काय आहे, चॅरिटी की बिझनेस? दरवर्षी हा प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतो. म्हणूनच काही वर्षी क्लेम्स मान्य होतात तर काही वर्षी त्यांना आव्हान दिलं जातं. आता जर तुलना केली तर IIT सारख्या रिसर्च इन्स्टिट्यूशनवर कडक टॅक्स नियम लागू होतात. स्टार्टअप्स, बायोटेक कंपन्या इनोव्हेशन करत असल्या तरी त्यांना पूर्ण कर भरावा लागतो. पण स्पोर्ट्स क्षेत्रात चित्र थोडं वेगळं दिसतं, कारण इथे पब्लिक सेंटिमेंट्स आणि पॉलिटिकल सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असते आणि इथेच पॉलिटिकल इकॉनॉमी हा घटक समोर येतो. भारतामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाहीये, तर ती भावना आहे, तो प्रभाव आहे. इथे पॉलिटिशियन्स, कॉर्पोरेट्स आणि प्रशासन हे सगळं कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे. आणि जेव्हा एखादी संस्था इतकी शक्तिशाली बनते तेव्हा नियमांची अंमलबजावणी सुद्धा नेहमी समान पद्धतीने होत नाही. आणि याचा अर्थ असा नाहीये की काहीतरी बेकायदेशीर घडते, पण काही ग्रे एरियाज नक्कीच हुशारीने वापरले गेलेले आहेत. त्यामुळे बरेच प्रश्न उभे राहतात. कमर्शियल लीगला चॅरिटेबल प्रोटेक्शन का मिळतं आणि रिसर्च सेक्टरला का नाही? पब्लिक युटिलिटी म्हणजे नेमकं काय? लोकप्रियता की समाजावर दीर्घकालीन परिणाम? कारण जर फक्त पॉप्युलॅरिटी हा निकष असेल तर मग एंटरटेनमेंट आणि चॅरिटी यांच्यातला फरकच मिटतो. यालाच काही जण मास्क ऑफ चॅरिटी असं म्हणतात. इथे मास्क म्हणजे फसवणूक नाहीये, तर नरेटिव्ह कसं मांडलं जातं यावर सगळं अवलंबून असतं. BCCI क्रिकेटला प्रोत्साहन देतं हे नक्की खरं आहे, पण IPLची व्याप्ती इतकी मोठी झाली आहे की ते मूळ उद्दिष्टालाच बदलून टाकते. आणि इथेच खरी समस्या निर्माण होते. जेव्हा सांगितली जाणारी गोष्ट आणि प्रत्यक्ष वास्तव यात फरक असतो तेव्हा कायद्यापेक्षा लोकांची धारणा, परसेप्शन जास्त प्रभावी ठरतं. आणि जेव्हा चॅरिटी आणि बिझनेस एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातली रेषा हळूहळू धूसर होत जाते. अशा वेळी कायदा अधिक स्पष्ट आणि कठोर असायला हवा आणि व्यवस्था अधिक पारदर्शक असायला हवी. कारण शेवटी प्रश्न एकच आहे, जर एखादी संस्था दरवर्षी हजारो कोटींचा नफा कमवत असेल तर तिला खरंच नॉट फॉर प्रॉफिट म्हणता येईल का?